आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत. फसवणुकीच्या प्रकरणाची झाडाझडती तातडीनं घेण्याची मागणी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. 8 दिवसात 2 घटना समोर आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात कोणी अधिकारी कर्मचारी सहभागी आहे का याचा सखोल तपासासाठी झाडाझडती घेण्याची मागणी होते आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका महिला या पदावर निवड झाल्याचे आणि आरोग्य केंद्रात नियुक्ती झाल्याचे आदेश घेऊन एक महिला 8 दिवसांपूर्वी आरोग्य विभागात आली. त्यानंतर यंत्रणेत खळबळ उडाली. या आदेशाची खातरजमा झाल्यानंतर तो आदेश बोगस असल्याची माहिती समोर आली. मात्र गंभीर म्हणजे ज्याच्या मदतीने या महिलेला नियुक्तीपत्र मिळाले ती व्यक्ती देखील यावेळी उपस्थित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र प्रशासनाने केवळ अर्ज दिला. त्यामुळे या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होती. ही घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्यसेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार समोर आली आहे आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान 8 दिवसात अशा 2 प्रकरणांमुळे आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकारामागे प्रशासनातील कोणी सहभागी आहे का, कोणते रॅकेट कार्यरत आहे का याची चर्चा होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.